माय माऊली नमस्कार. विविध महान ग्रंथातील एक महान ग्रंथ श्री संत प्रबोध दत्त अवतार महात्म्य सुलभ निरूपण श्री गुरुदेव दत्त भाग 26 कथासार अभिवाचन करत आहे. अध्याय 42 भृतुहरीचे वैराग्य शतक. श्री गणेशाय नमः. अवंती नगरीच्या प्रजाजनास दिलेल्या वचनाप्रमाणे खरोखरच गोरक्षनाथ हे त्या नगरीच्या प्रधानाबरोबर स्मशानात गेले. तेथे त्यांनी भृतहरीला शोक करीत असल्याचे बघितले. आपल्या प्रियेच्या विराहात देहभान विसरलेला राजा भृतहरी हा तेथे अगदी विकल अवस्थेत बसलेला होता. पिंगला पिंगला म्हणून हाक मारत होता. मधूनच आकाशाकडे पाहत होता. आसवे डाळीत होता. तो त्याच्याच दुःखात इतका पार बुडाला होता की आपल्या अवतीभोवती अन्य कोणी आहे किंवा नाही याचे त्यास भान नव्हते. तेव्हा राजाची ती अवस्था पाहिली आणि गोरक्षनाथ त्याच्यापासून थोड्याशा दूर अंतरावर जाऊन बसले. त्यांनी प्रधानास तू राजास माझ्याकडे घेऊन असे सांगितले. त्यानुसार प्रधान पुढे गेला. त्याने राजास वंदन केले. त्यास एक हलकीशी हाक मारली. सावध केले. प्रधान हात जोडून राजास म्हणाला, महाराज, आपल्या नगरीत एक सिद्ध योगीराज आहे. आपल्या सर्व प्रजेने त्यांचे दर्शन घेतले. ते येथेच थोड्या अंतरावर. आपण जर आलात त्यांचे दर्शन घेतले तर. पण माझी पिंगला पुन्हा मिळेल का हो? त्यावर गोरक्षा म्हणाला, राजा, तू जरी माझी काचपेटी परत मिळवून देऊ शकला नसलास तर तू तुझ्या वचनाला जसे जागला नसलास, तू दिलेला शब्द जरी पुरा करू शकला नसलास तरी मी मात्र माझा दिलेला शब्द हा तुला खरा करून दाखवीनच. मी तुला पिंगला मिळवून देतो. मी तुला त्याच्या दर्शनाची भेटीची तुमच्या अज्ञान मनास थोडी शांती मिळेल. त्याच्या कृपेने तुमचे दुःखही दूर होईल. तेव्हा काहीशा निराशेने पण राजा वृतरी उठला. तेथे गोरक्षनाथ विसावले होते. तेथे त्यांच्या दर्शनासाठी भेटीसाठी म्हणून पुढे आला. पण पाहतो तर काय, राजा त्यांच्या भेटीसाठी आला होता. तो योगी त्याची एक साधीशी काचपेटी फुटली म्हणून तिच्यासाठी सर्वसामान्य माणसासारखा रडत होता. माझी काचपेटी फुटली, माझी काचपेटी फुटली. ती मला परत प्यारी होती, मला ती प्यारी होती. आता मला ती कोणी परत आणून देणार का हो? ही काचपेटी तू अशी कशी मला सोडून दे गेली ग? आता तुझ्याशिवाय मी कसा जगू? मी काय करू? असे म्हणून तो योगी स्वतःचा गळा काढून मोठमोठ्याने रडत होता. त्याच्यासमोर ते फुटलेल्या काचेच्या पेटीचे तुकडे पडलेले होते. त्या तुकड्यांना पाहून त्याचा तो शोक चालू होता. तो योगी आपलीच छाती बडवत होता. जसा का राजा भृतरी त्या योग्याच्या दिशेने पुढे आला. त्याबरोबर राजापुढे हात पसरून ते योगी राजाच विचारू लागला की, मला माझी फुटलेली काचपेटी आता काय देणार? कोण देणार? त्या योग्याचा आता तसा प्रबळ एका साध्या काचेच्या पेटीसाठी चाललेला वियोग पाहिला. मात्र काही काळासाठी राजा स्वतःचे पिंगळेचे दुःख विसरला. उलट आता तर राजाच त्या योगी राजास म्हणू लागला, महाराज, अहो काय हे? तुम्ही तर योगी सिद्ध असताना तुम्ही काय फुटलेल्या काचे पेटीसाठी रडता? हा शोक, हे दुःख, हा वियोग, हा कोणासाठी? त्यावर एकदा राजाच्या नजरेस नजर भिडवीत त्या योग्याने राजास विचारले, राजा, आपली प्रिय वस्तू आपल्यापासून दूर गेल्याचे दुःख काय असते हे मी तुला सांगायला हवे का? तू सुद्धा तुझ्या पिंगलीसाठी अशाच आक्रोश करीत बसला होतात आणि आता तू मला शोक करू नका असे बोध करतो? तेव्हा राजा म्हणाला, क्षमा असावी महाराज, पण ती तर तुमच्या योगशक्तीने अशा कितीतरी काचपेट्या तयार करू शकाल. तुमच्या या काचपेटीसारख्या कितीतरी काचपेट्या मिळतील, त्या मी तुम्हाला तयार करून देईल. पण माझी प्रिया, माझी पिंगला मला कोण परत मिळणार? कोण परत आणून देणार? त्या गोरक्षण राजास म्हणाले, राजा, तू जर मला माझी काचपेटी परत आणून दिली तर मी तुला तुझी पिंगला परत आणून देईल. त्यावर राजाने सूचक नजरेने त्याच्याकडे बघितले, प्रधानाकडे पाहिले. एका सेवकास नगरीत पाठवून उत्तमातली उत्तम कसबी कारागीर बोलावून त्याची तशीच पेटी तयार करण्याचे प्रयत्न केले. पण तशीच काचपेटी काही कोणास तयार करता येईना. सारे हतबल झाले. इकडे काही करून गोरक्षनाथांना तर राजास त्या दुःखसागरातून बाहेर काढायचेच होते. उपदेशाच्या दृष्टीने अनुकूल वातावरण तयार होत होते. असे लक्षात आल्यावर गोरक्षनाथ रडण्याचे नाटक करू लागला. चालू ठेवतच झाले, अरे काय चालले तुझे? ज्याचे दुःख त्यालाच कळते. ती माझी काचपेटी माझे सर्वस्व, ती माझी प्राणेश्वर, बहीण, माय, सर्व नात्याने गुरफटलेली. तू नाही का कोण पिंगला का पिंगला आहे ती? तिच्या 12 वर्ष स्मशानात शोक करीत बसलाय. वृतरी म्हणाला, अरे काचेची पेटी, हाडामासाची वस्तू, तरुण स्त्री यांची तुलना कशी करतो? तुझी काचपेटी एक वेळ परत मिळेल.
त्यावर गोरक्ष म्हणाले, राजा, तू जरी काचपेटी परत मिळवून देऊ शकला नसलास तरी मी तुला हजारो पिंगळ्या खाली उतरल्या त्या क्षणात हे पाहून तुला खरोखर कळेल मी कोण. मी तुला पिंगळ्या मिळवून देतो, हे बघ. असे म्हणून गोरक्षनाथाने कामिनी अस्त्राचा जप करून पिंगळीच्या नावाने तिच्या राखेवर भस्म टाकता. त्यातून एका क्षणात हजारो पिंगला तयार आल्या, खाली उतरल्या. हे पाहून राजा विस्मित झाला. साऱ्या जणी राजाच्या शेवटी गोळा होऊन त्याच्याकडे अंगसंगाने सुख मागू लागल्या. त्याला पुन्हा पुन्हा आपल्याकडे आकृष्ट करू लागल्या. त्या त्याला असे म्हणू लागल्या की, राजन, तू जर आमची गुणकामना पूर्ण केली नाही तर आम्ही मरून जाऊ. आमच्या हत्येचे पालक पाहत तुला माथी पडेल. तेव्हा राजा मनोमन विचार करू लागला की, त्या एका पिंगलीसाठी मी इतके दुःख भोगले, आता एवढ्यांचे काय करू. मला या इतक्या पिंगला नको, मला माझी फक्त एक हवी. त्याची ती मनोवस्था ओळखत गोरक्षनाथास म्हणाले, राजा, असे कर, तुझी नेमकी कोणती पिंगला ती त्याच्यातून निवडून घे. तेव्हा तर राजा भृतही जास्तच गोंधळात पडला. त्याला त्याची पिंगला कोणतीही निवडता येईना. तो हतबल झाला. सर्व प्रकाराने मात्र एक गोष्ट घडली, ती म्हणजे त्याचा विवेक जागा झाला. त्याच्या वासना मागे सरल्या. त्यास विषयविकाराचा उभग आला. त्याचे मन पश्चातापाने होरपळू लागले. त्या भृतराने शेवटी असा विचार केला की, मी 12 वर्ष जिच्या विरहाने झुरत होतो त्या माझ्या पिंगलेस परत जिवंत करणाऱ्या योगीराजाची शक्ती मोठी आहे. आपण आपला हा नरजन्म असा वाया घालविण्यापेक्षा तो या योगीराजा सद्गुरू करूनच जर सार्थकी लावला तर ते अधिक चांगले नाही का होणार. मग त्या विचाराने खऱ्या अर्थाने जगलेला राजा भृतहरी गोरक्षनाथांच्या चरणावर लीन होऊन माथा टेवीत म्हणाला, महाराज, आता खेळ पुरे. मी विषय वाचण्याच्या गर्तेत अडकली होती. मोहमायेच्या नदीत बुडालो होतो. आपण मला जागविलेत. आता आपणच माझा उद्धार करा. मी हे सर्व राज्य वैभव सुख सोडून तुमच्या शाश्वत सुखाच्या मार्गाने वाटचाल करू इच्छितो. तुम्ही माझ्यावर दया करा. मला आत्मोद्धाराचा मार्ग दाखवा. त्याबरोबर गोरक्षनाथाने एक वार त्या खऱ्या अर्थाने जागलेल्या राजाकडे पाहिले. त्याच्या माथ्यावर आपला कृपावर वरदहस्त ठेवला. त्याबरोबर राजाच्या मनात खरे वैराग्य, खरी विरक्ती जगली. त्या भृतहरीच्या वैराग्य विरक्तीमधूनच, त्याच्या स्वभावगुणाच्या प्रचितीच्या बोलण्यामधूनच पुढे वैराग्य शतक ह्या काव्यरचनेचा जन्म झाला. हे भृतहरीचे वैराग्य शतक एक मार्गदर्शक काव्य आहे. नक्की तुम्ही वाचूया आणि ऐकूया. राजा भृतहरीस अशा प्रकारे युक्तिप्रयुक्तीने गोरक्षनाथाने अखेर संसार प्रपंचाच्या माईक आसक्तीपासून दूर करीत त्यास आत्मोद्धाराच्या पारमार्थिक वाटेवरच मार्गस्थ केला. येथे नारद पुराण संमत दत्त प्रबोध या ग्रंथाचा 42वा अध्याय पूर्ण झाला. अध्याय 43 भृतहरीस गोरक्षनाथाचा उपदेश. श्री गणेशाय नमः. जेव्हा गोरक्षनाथांनी मोठ्या युक्ती चातुर्याने भृतहरीच्या मनात खरे वैराग्य जागे केले, तेव्हा त्यांच्या चरणावर नतमस्तक होत राजा म्हणाला, महाराज, खरेच तुम्ही धन्य आहात. आज तुम्ही मला विषय भोगासक्तीच्या गर्तेतून बाहेर काढले. आज तुम्ही माझी भ्रांती उडवली. माझ्या सुखसागरात राज्यभोगात अडकलेल्या जीवाचा खऱ्या आत्मज्ञानाच्या मार्गावर आणले. ह्या मायेत जीवाने अडकून न पडता त्यातून विवेक वैराग्याने कसे बाहेर पडायला हवे ते दाखवलेत. आता गुरुराया, या जीवावर कृपा करा आणि मला आत्मोद्धाराचा हितोपदेश करा. त्या गोरक्षनाथ राजास म्हणाले, राजा, जीव हा पुन्हा पुन्हा जन्म मरणाच्या फेऱ्यात का अडकतो तर त्याचे कारण असे आहे, त्याची वासना, त्याची इच्छा, त्याचा ध्यास, जो अंतिम क्षणी ज्या अवस्थेत प्राण सोडतो त्यास तीच आणि तशीच गती प्राप्त होते. जेव्हा आपण आपल्या मनातल्या विषय वासना भोगासक्ती विवेकाने दूर करतो तेव्हाच आपले मन हे शुद्ध होते. शुद्ध झालेल्या मनातच ईश्वराची भक्ती जागते. त्या भक्तीची शक्ती इतकी मोठी आहे की तीच त्या जीवास मोक्षमुक्ती मिळवून देते. राजन, तू जर खऱ्या अर्थाने जागला असशील, तुझ्या मनात खरंच जर स्वकल्याणाचा निश्चय झाला असेल तर जा, तू पूजा सामग्रीची तयारी करून ये. आज आता हाच आनंद मुहूर्तावर मी तुला नाथपंथाची दीक्षा देतो. तुला स्वानंद सुखाची यात्री करतो. तेव्हा श्री चरणावर नतमस्तक होत आणि हात जोडत राजा
वृतहरी गोरक्षनाथांना म्हणाला, नाथजी, अहो आता त्या बाह्यपूजा सामग्रीची मला गरज काय? हे पा, मी तुमच्या सन्मुख सर्व साहित्य घेऊनच उभा आहे. गुरुराया, आता नेत्र जलाने तुमचे पद प्रक्षालन करून सदबुद्धीचे तुमच्या भाळावर चंदन लावून सदभक्तीच्या फुलांचा हार तुमच्या गळ्यात घालून वैराग्याचा चिरा अर्पण करून मी तुमच्या चरणावर दया, क्षमा, शांतीचे फुले अर्पण करीन. शमदमाने गजरे तुमच्या हातात बांधेन, विरक्तीचा हार गळा घालीन, अनुतापाची मेखला तुमच्या कटीस बांधेन, मुमुक्षुपणाची कर्णफुले तुमच्या कानात घालीन, ज्ञानाचा दीप लावून तुमची ओवाळणी करीन, शुद्ध भावाचा धूप लावेन, अष्टभावाचे अष्टदल कमळ तुमच्या श्रीचरणावर अर्पण करीन, तप, तन, मन, धन तुमच्या चरणावर अर्पण करून मी या नश्वर कायेची ओवाळणी तुमच्या पायावर घालीन. किती सुंदर उपमा देऊन वरील आपण पॅरेग्राफ ऐकला. खरोखर सुरेख उपमा, शब्द नाही त्यासाठी. महाराज, तुम्ही फक्त माझी ही वेडीवाकडी सेवा, ही पूजा, हे समर्पण स्वीकारा, मला तुमचा म्हणा. यातून आपण एवढंच घेऊया की आपल्याकडे आपण ज्यावेळेस पूजेचं साहित्य बघतोय, हे नाही ते नाही असं न करता जे आहे ते वापरा. जर नसेल तर अक्षदा अर्पण करा, ते सुद्धा भगवंताला चालतंय. आणि आपल्या मनातल्या प्रत्येक अवयवाशी संबंधित वाक्य बोलून आपण आपली भगवंताची पूजा करूया. म्हणूनच वरचा पॅरेग्राफ परत परत वाचा असा वाटतोय. महाराज, तुम्ही फक्त माझी वेडीवाकडी सेवा, पूजा, समर्पण स्वीकारा, मला तुमचा म्हणा. आणि दुसऱ्या क्षणी गोरक्षनाथाच्या चरणाशी निश्चयाच्या दृढासनावर बसून भृतुहरणीने जशी बोलली तशी त्याची मनापासून पूजा केली. त्या पूजनाने गोरक्षनाथ संतुष्ट झाले. त्याने कल्याण मस्तसे म्हणत राजाच्या माथ्यावर आपल्या कृपेचा वरदहस्त ठेवला. मात्र त्याच क्षणी राजाचे मी पण कापरासारखे जळून गेले. आपले सुद्धा आपण ज्यावेळेस काही श्रवण करतो त्यावेळेस आपल्यातला अहंकार, मीपणा, मी कोण, मी मोठी, मला येतं, ह्या सगळ्या गोष्टी कापरासारख्या जळून गेले. त्याचा देह शुद्ध, पवित्र आणि पावन झाला. नाथांनी एकदा त्यांच्या सर्वांगावरून हात फिरवला आणि आपल्या दिव्य स्पर्शाने त्यास कृतार्थ केले. नाथांनी त्यास जवळ घेतले, त्याच्या कामात निजमंत्र सांगितला, कानामध्ये निजमंत्र सांगितला, त्यांचे विषय विकार दूर केले, ज्ञानदृष्टी उघडून दिली, त्यास योगमार्गाची ओळख करून दिली, त्याच्या षडचक्राचे भेदन केले, त्यास अजपा जपाची माहिती दिली, त्यास ह्या परमतत्वाचे ध्यान हे कोठे आणि कसे करायचे ते सांगितले, त्यांच्या कुंडलिनी शक्ती जागे केले. या आणि अशा देहांतर्गत प्रक्रिया घडून आणल्यावर नाथांनी राजास नाथपंथीय वेशभूषा दिली. त्यांच्या गळ्यात शृंगी शैली घातली, हाती चिमटा कटोरा दिला, त्यांच्या काखेस भिक्षेसाठी झोळी अडकवली. आणि गोरक्षनाथांनी राजा जे बोलला किंवा आपण त्यासी जे काही सांगितले, शिकवले, त्यातले तो काही किती कसे आचरणात आणतोय हे पाहण्यासाठी त्यास ज्या राजानं आता असाच विरक्त वैराग्य घेऊन तू प्रथम तुझ्या राजवाड्यात जा, तुझ्या राण्यांकडून, मग तुझ्या नगरीतल्या सर्व प्रजेकडून भिक्षा मागून घेऊन ये, अशी त्यास आज्ञा दिली. गुरु आज्ञेनुसार खरोखर राजा हा प्रधानाबरोबर राजवाड्यात गेला. राजास त्या वैराग्य अवस्थेत आणि वेशात आलेला पाहून त्याच्या इतर सर्व राण्यांना मोठे आश्चर्य वाईट वाटले. आपला स्वामी आपल्याला सोडून जाणार, जोगी वैरागी होणार, या कल्पनेत त्या रडू लागल्या. राजाच्या जवळ येऊन त्यास मोहपाशात घेण्याचा प्रयत्न करू लागल्या. पण आता एकाच पिंगलेच्या योगाने खऱ्या जागलेल्या राजाने त्यांना आपल्या हातीची कुबडीच उभारून दूर केले. त्यांनी स्वतःच्या राजाच्या कल्याणार्थ त्यास भिक्षा दिली, त्याचे आशीर्वाद घेतले. ती भिक्षा आनंदाने स्वीकारून राजा सरळ आपल्या नगरीत भिक्षा वाटण्यासाठी फिरू लागला. त्या राजा तसं योग जोग घेऊन दारोदार भिक्षेची जोळी घेऊन फिरताना पण कोणास वाईट वाटले, तर कोणास राजाने आपले आत्महित साधल्याचे समाधान झाले. ते आपल्या राजाचे मुक्तकंठाने कौतुक करू लागले, त्यास धन्यवाद आशीर्वाद देऊ लागले. त्याने कोणत्याही प्रकारचा हात मागे न घेता राजास भरपूर भिक्षा दिली. सारी भिक्षा गोळा करून कुठेही मोह माया पाशात न अडकता राजा भृतहरी हा
निश्चयाने गोरक्षनाथांच्या जवळ परत आला. त्याचे ते आज्ञापालन करून प्रत्यक्ष कृती त्याचे सद्गुरू पुढे आणून ठेवलेली भिक्षा पाहिली. मग पुन्हा प्रसन्नतेने त्यांचे राजा सांगितले, राजा तुझे भाग्य थोर, या तुझ्या नगरीत माझ्याने तुझेही परम गुरु श्री मच्छिंद्रनाथ आलेले आहे. उद्या आपण त्यांच्या पूजनाचा, या तू आणलेल्या भिक्षेच्या महाप्रसादाचा कार्यक्रम करूया. तू उद्या सर्व नगरवासियांना त्या दर्शन महाप्रसादास आमंत्रित कर. झाले. ती गुरु आज्ञा ऐकता राजास मोठा आनंद झाला. त्याने एका मंदिराच्या विशाल प्रांगणात तो गुरुपूजनाचा महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित केला. प्रधानाने त्या कार्याची सर्व योग्य अशी व्यवस्था केली. अवघा नगरीकडून त्या दोन्ही नाथसिद्धांचे मोठ्या भक्तिभावाने पूजन करण्यात आले. महाप्रसादाचा ज्ञानबोध प्रवचनाचा कार्यक्रम फार आनंदात पडला. जेव्हा खरोखर राजा ती नगरी सोडून नाथांच्या सोबत जायला निघाला, तेव्हा असंख्य नागरिकांनी नाथांचे पाय धरले. त्यांना प्रजाहित दक्ष राजास आमच्यापासून दूर नेऊ नका, या नगरीत आहे, आम्हास अनाथ करू नका, अशी कळकळीची विनंती केली. राज्याचा त्याग न करता त्यांनी वृत्तीने राज्यकारभार करण्याचा आणि नगराबाहेर सैन्यस्थ वृत्तीने राहून स्वतःचे आणि प्रजेचे कल्याण करण्याचा मधला राजमार्ग हा गोरक्षनाथांनी आपले गुरु मच्छिंद्रनाथ यांच्या अनुमतीने राजा सुचविला. त्यानुसार त्यास उचित वर्तनाचे मार्गदर्शन करून साधना, अभ्यास, ध्यान, चिंतनाच्या मार्गास प्रेरित करून नाथ त्या नगरीतून सर्वांचा प्रेमळ निरोप घेऊन पुढील प्रवासाकरता पुढे मार्गस्थ झाला. या ठिकाणी नारद पुराण संमत असलेल्या श्री दत्त प्रबोध या ग्रंथाचा 43 अध्याय पूर्ण झाला. या ठिकाणी हा भाग संपला. पुढील भागात पुढील कथा बघूया. श्री गुरुदेव दत्त. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्री गुरुदेव दत्त दिगंबरा.